आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 25 जानेवारी. 25 जानेवारी हा दिवस भारतामध्ये दरवर्षी 2011 या वर्षापासून राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस तरुणांना किंवा तरुण भारतीयांना, भारतामधील तरुणांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने साजरा करण्यात येतो. त्याची सुरुवात 2011 या वर्षीपासून झाली. म्हणजेच 2011 25 जानेवारी 2011 या दिवशी पहिला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. या दिवसासाठी 25 जानेवारी हाच दिवस निवडला, कारण 25 जानेवारी हा इलेक्शन कमिशनचा स्थापना दिवस आहे. म्हणजे 25 जानेवारी 1950 या दिवशी भारताच्या इलेक्शन कमिशनची स्थापना झाली होती आणि 25 जानेवारी 2011 हा इलेक्शन कमिशनचा 61वा स्थापना दिवस होता. तेव्हापासून हा दिवस म्हणजे 25 जानेवारी हा दिवस भारतामध्ये दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, भारतीय अर्थव्यवस्था 2019 मध्ये 7.5% तर 2020 मध्ये 7.7% वाढेल असा अनुमान नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमी आउटलुक या अहवालात नमूद केला आहे. हा अहवाल खालीलपैकी कोणाकडून प्रसिद्ध करण्यात येतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. हा जो वर्ल्ड इकॉनॉमी आउटलुक हा जो अहवाल आहे तो आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून प्रसिद्ध करण्यात येतो आणि हा नुकताच प्रसिद्ध झालेला आहे. त्यामध्ये भारताची अर्थव्यवस्था 2019 मध्ये 7.5% तर 2020 मध्ये 7.7% वाढेल असा अनुमान किंवा असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. हा जो वर्ल्ड इकॉनॉमी आउटलुक आहे तो आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून प्रसिद्ध करण्यात येतो. इथे आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीलाच इंग्लिशमध्ये इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF असं म्हटलं जातं. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडची स्थापना झालेली आहे 27 डिसेंबर 1945 या दिवशी. ह्या IMFचं मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC ला US मध्ये आणि याचे मॅनेजिंग डिरेक्टर आहेत क्रिस्टिन लिगार्डी. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक प्रश्न पाहिला होता गीता गोपीनाथ यांच्याबद्दल. गीता गोपीनाथ ज्या आहेत त्या भारतीय वंशाच्या महिला आहेत, सध्या अमेरिकेमध्ये राहतात. भारतीय वंशाच्या महिला यांची नुकतीच IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या फर्स्ट विमेन चीफ इकॉनॉमिस्टपदी निवड झालेली आहे. म्हणजे त्यांची चीफ इकॉनॉमिस्टपदी IMFच्या चीफ इकॉनॉमिस्टपदी निवड झालेली आहे आणि त्या या पदावर निवड होणाऱ्या पहिल्याच महिला आहेत. आणि आपला जो मूळ प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. वर्ल्ड इकॉनॉमी आउटलुक हा जो आहे तो आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून प्रसिद्ध करण्यात येतो. पुढचा प्रश्न, केंद्रीय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालयाच्या वतीने 31 जानेवारी 2019 रोजी पहिला मूकनायक पुरस्कार देण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पत्रकारिता. हा जो मूकनायक पुरस्कार आहे तो पत्रकारिता या क्षेत्राशी संबंधित आहे. हा पुरस्कार पत्रकारितेतील उत्कृष्ट योगदानासाठी देण्यात येणार आहे आणि हा पहिल्यांदाच देण्यात येणार आहे 31 जानेवारी 2019 रोजी. इथे मूकनायक हा शब्द आलेला आहे. मूकनायक जे आहे ते मूकनायक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले एक पाक्षिक. 31 जानेवारी 1920 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक पाक्षिक सुरू केलं, त्याचं नाव होतं मूकनायक. आणि पुढच्या वर्षी याच मूकनायक पाक्षिकाच्या घटनेला किंवा या घटनेला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. याचंच औचित्य साधून केंद्रीय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालय व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्या मार्फत हा पुरस्कार मूकनायक पुरस्कार 31 जानेवारी 2019 रोजी पहिल्यांदाच देण्यात येणार आहे. आणि हा पुरस्कार पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना देण्यात येणार आहे. म्हणजेच हा पुरस्कार पत्रकारिता या क्षेत्राशी संबंधित आहे. याचं स्वरूप 1 लाख रुपये रोख रक्कम व सन्मानपत्र असं असणार आहे. पुढचा प्रश्न, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 122व्या जयंतीनिमित्त खालीलपैकी कोठे नेताजी सुभाषचंद्र बोस संग्रहालय सुरू करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दिल्लीत लाल किल्ला येतं नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 122व्या जयंतीनिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस संग्रहालय सुरू करण्यात आलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दिल्ली. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर आधारित आपण अजून एक प्रश्न मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावावरून अंदमान व निकोबार
बेटामधील 3 बेटांचं नाव बदलण्यात आलं होतं. ते 3 बेटे अनुक्रमे आहेत रॉस या बेटाचं नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस बेट असं ठेवलंय. त्यानंतर नील बेट एक आहे, त्या नील या बेटाचं नाव बदलून शहीद बेट, तर हॅवलॉक या बेटाचं नाव बदलून स्वराज बेट असं ठेवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात नुकतीच स्टेट टायगर प्रोटेक्शन फोर्सची स्थापना करण्यात आली आहे? स्टेट टायगर प्रोटेक्शन फोर्स. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तेलंगणा. तेलंगणा राज्यामध्ये नुकतीच वाघांच्या किंवा टायगरच्या संरक्षणासाठी ही स्टेट टायगर प्रोटेक्शन फोर्स स्थापन करण्यात आलेली आहे. ही स्थापन केली तेलंगणाने. मॅपमध्ये बघा, हे आहे तेलंगणा. तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद. तेलंगणाचे सध्याचे राज्यपाल आहेत ESL नरसिम्हा आणि तेलंगणाचे सध्याचे मुख्यमंत्री CM आहेत के चंद्रशेखर राव. तेलंगणा हे भारतामधलं 29वं राज्य असून याची स्थापना किंवा याची निर्मिती जी आहे ती 2 जून 2014 या दिवशी आंध्र प्रदेश या राज्यामधून झालेली आहे. आणि स्टेट टायगर प्रोटेक्शन फोर्स ही नुकतीच तेलंगणा या राज्यानं सुरू केलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता मागच्या व्हिडिओमधला प्रश्न. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, भारतीय लष्कराची यशोगाथा सांगणाऱ्या उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आदित्य धर. बऱ्याच जणांनी किंवा जवळपास सर्वांनीच या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आदित्य धर. हा जो चित्रपट आहे तो जम्मू काश्मीरमधल्या उरी येथे पाकिस्तान दहशतवाद्यांनी 18 सप्टेंबर 2016 या दिवशी भल्या पहाटे आतंकवादी हल्ला किंवा दहशतवादी हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यामध्ये 19 भारतीय जवान शहीद झाले होते. याच हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने ठीक 11 दिवसानंतर म्हणजे 29 सप्टेंबर 2016 या दिवशी सर्जिकल स्ट्राईक केली होती किंवा प्रत्युत्तर दिलं होतं. त्यामध्ये पाकिस्तानच्या किंवा POK म्हणजे पाक ऑक्युपाईड काश्मीर, पाक व्याप्त काश्मीरमध्ये जवळपास 15 किलोमीटर आत जाऊन पाकिस्तानचे 3 लॉन्चिंग पॅड उद्ध्वस्त केले होते व पाकिस्तानचे एकूण 30 आतंकवादी ठार मारले होते. आणि या मोहिमेवर गेलेले सगळे भारतीय लष्कर किंवा जवान सुखरूप परतही आले होते. याच घटनेवर आधारित हा चित्रपट आहे उरी द सर्जिकल स्ट्राईक आणि याचं दिग्दर्शन केलेलं आहे आदित्य धर यांनी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता आजच्या व्हिडिओमधला प्रश्न, याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, वी आर डिस्प्लेस्ड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? पर्याय आहेत मलाला युसुफजई, कैलास सत्यार्थी, नयनतारा सहगल यापैकी नाही. याचं बरोबर उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नमूद करायचं आहे.